जर तुम्ही प्रौढ असाल तरच हा व्हिडिओ बघावा, म्हणजेच तुम्ही 18+ अबोव 18 असाल तरच हा व्हिडिओ पहा। पुणेला आपण विद्येचे माहेरघर असं म्हणत असतो, परंतु आता पुणे हे पुण्यासारखं राहिलेलं नाही। यामध्ये अक्षरशः पुण्यामध्ये भयंकर असे क्राईम घडत असतात, त्याचबरोबर नको त्या घटना पुण्यामध्ये सुद्धा घडत आहेत। आता या घटनेमध्ये 27 वर्षीय शिक्षिका होती आणि 17 वर्षाचा तो मुलगा होता। आता या घटनेमध्ये असं घडलेलं आहे की अक्षरशः शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारीच घटना असं तुम्ही म्हणाल। तर बघूयात ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे, परंतु या शाळेचं नाव जे आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। म्हणजेच की अशा घटनांमध्ये शाळेचं नाव स्पष्ट होत नाही, विद्यार्थ्याचं नाव स्पष्ट होत नाही, शिक्षिकेचं नावसुद्धा स्पष्ट होत नाही, कारण की बदनामीच्या भीतीने हे सर्वांना माहीत आहे। तर पुणे शहरातील मध्यवर्तीय भागात असणाऱ्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडलेला आहे। 27 वर्षीय शिक्षिकेने 10वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले आहेत आणि हा संपूर्ण प्रकार शाळेतील स्टाफ रूममध्ये घडलेला आहे। या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षिकेला अटक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकारानंतर शिक्षिकेला अटकसुद्धा झालेली आहे। लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 7/9F 11/6/12/14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी तक्रार दिलेली आहे। तर झालं असं होतं की पोलिसांनी माहिती याबद्दल दिलेली आहे। पुणे शहरातील मध्यवर्तीय परिसरात इंग्रजी माध्यमाची ही नामांकित शाळा आहे। पीडित मुलगा 17 वर्षीय विद्यार्थी हा शाळेत 10वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर आरोपी शिक्षिका ही देखील शाळेत आहे। 27 डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थी हा 10वीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता। यावेळी आरोपी शिक्षिकेने त्याला प्रेमाची भुरळ पाडली आणि शारीरिक संबंधासाठी प्रोत्साहित करून उत्तेजित केलेलं आहे। त्यानंतर शाळेतील स्टाफ रूममध्ये घेऊन जात आपल्या शारीरिक सुखासाठी त्याचा वापर केलेला आहे। दरम्यान शाळेतील स्टाफ रूममध्ये सुरू असलेले या कृत्याची भनक शाळेतील मुख्याध्यापकाला लागली। त्यांनी स्टाफ रूममध्ये गेल्यानंतर पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती संबंधित मुलाच्या कुटुंबियांना दिली। मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत संबंधित शिक्षिकेला अटकही केलेली आहे। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शिक्षिकेची रवानगी तुरुंगात केलेली आहे। खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या संपूर्णाचा प्रकार अधिक तपास करत आहेत। आता या शिक्षिकेला अटक का करण्यात आलेली आहे आणि तिला तुरुंगात का टाकलेलं आहे की कारण तिने स्वतः कबूल केलं आहे की मी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे, त्यामुळे तिला तुरुंगात जावं लागलेलं आहे। ही घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही गुन्हेगार XYZ या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।